नमस्ते मित्रांनो, फार्मा नोट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी विकास बोपिनवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC फार्मसी एक्झाम प्रिपरेशनचा भाग 5वा बघणार आहोत. तर तुमच्या सर्वांना विनंती आहे की याच्या अगोदरचे 4ही भाग तुम्ही बघून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपण जे काही MPSC फार्मासिस्ट ग्रेड बी ची एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या अंडर जो फार्मसी ॲक्ट येतो त्याच्यावरती इथे काही खास प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर चला त्यांना खास पद्धतीने डिस्कस करूया. तर सुरुवात करूया आजच्या या शानदार सेशनला. इथे तर बघा, इथे विचारलेलं आहे, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 एनी पर्सन फॉल्सली क्लेमिंग टू बी रजिस्टर फार्मासिस्ट इज पनिशेबल विथ. जर एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती स्वतःला फार्मासिस्ट घोषित करत असेल, जरी त्याच्याकडे कुठला डिप्लोमा नाही आहे किंवा डिग्री नसेल, तरी सुद्धा तो स्वतःला फार्मासिस्ट सांगतो किंवा असे काही नावाचा उच्चार करत आहे स्वतःच्या नावासोबत जेणेकरून लोकांना भास व्हावा की हा फार्मसी आहे. जसं केमिस्ट म्हणा, ड्रगिस्ट म्हणा किंवा PH म्हणा. तर असे काही शब्द जर हा चुकीने वापरत असेल, हा खोटारडा व्यक्ती असेल, तर याला कुठल्या प्रकारची सजा द्यायला पाहिजे तर हे इथे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे फाईन अप टू 500 रुपीज और इम्प्रिजनमेंट अप टू 6 मंथ ऑन फर्स्ट कन्व्हिशन. नेक्स्ट आहे इथं फाईन अप टू 1000 रुपीज अँड और इम्प्रिजनमेंट अप टू 6 मंथ्स ऑन सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. पुढचा ऑप्शन आहे इथे बोथ ए आणि बी. आणि शेवटचा ऑप्शन आहे इथे फाईन अप टू 1500 रुपीज अँड ऑर इम्प्रिजनमेंट अप टू 1 year. तर इथला कुठला पर्याय करेक्ट असणार आहे? खोटारडा फार्मासिस्ट जो सांगतोय की मी फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी. तर तुम्हाला सांगतो, जर पहिलं कन्व्हिक्शन असेल, पहिल्या वेळेस जर तो गुन्हा करत असेल तर त्याला जो काही दंड आकारण्यात येईल तो 500 रुपयाचा असेल आणि जी काही जेल होईल ती 6 महिन्यापर्यंत असेल. आणि जर तो असे गुन्हे कंटिन्यू करत असेल सबसिक्वेंट कन्व्हिक्शन, तर त्यावेळेस जर तो पकडला गेला तर त्याला दंड हा 1000 रुपयापर्यंत आकारण्यात येतो आणि जेल ही 6 महिन्यापर्यंत असते. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे इम्प्रिजनमेंट कसं असतं, एकतर फाईन लागेल किंवा इम्प्रिजन होईल किंवा दोन्हीही होईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथं जे पर्याय सांगितलेला आहे पहिला आणि दुसरा आहे, दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून आपण बोथ ए अँड बी या पर्यायाला करेक्ट करणार आहोत. बाकी पर्याय आपण इथे फॉल्स करून टाकू. ठीक, बोथ ए अँड बी दोन्ही पर्याय इथे बरोबर आहेत. खोटारडा फार्मासिस्ट जो सांगतो की मी फार्मासिस्ट आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 dispensing of any medicines for patients by unregistered person is liable for the punishment with. बघा, इथं जो पर्सन फार्मासिस्ट नाही आहे तो औषधी गोळ्याचं वाटप करत आहे पेशंटला, रुग्णांना. ठीक आहे. रुग्णांना तो काय देतोय? मेडिसिन वाटतोय, हालाकी तो रजिस्टर फार्मासिस्ट नाही आहे. तर अशा व्यक्तीला अंडर फार्मसी ॲक्ट 1948 कुठली पनिशमेंट आहे ते सांगायचं आपल्याला. तर इथं ऑप्शन दिलेला आहे, इम्प्रिजनमेंट अप टू 1 year अँड ऑर फाईन अप टू 2000 रुपीज, इम्प्रिजनमेंट अप टू 2 years अँड ऑर फाईन अप टू 500 रुपीज, इम्प्रिजनमेंट अप टू 6 months अँड ऑर फाईन अप टू 1000 रुपीज, का इम्प्रिजनमेंट अप टू 3 months अँड ऑर फाईन अप टू 100 रुपीज. तर बघा, इथं जे इम्प्रिजनमेंट असतं फार्मसी ॲक्टमध्ये जनरली लक्षात ठेवा की 6 महिन्यापर्यंत तुम्हाला जेल असते. तर याच्यावरून तुम्हाला मदत होईल की कुठला पर्याय निवडणार. तर इम्प्रिजनमेंट अप टू 6 months इथं दिलेलं आहे अँड ऑर फाईन अप टू 1000. त्याला दंड जो आहे तो 1000 रुपये आणि जेल जी आहे ती 6 महिन्यापर्यंत किंवा दोन्हीही आकारण्यात येईल. ठीक आहे. जर अनरजिस्टर्ड व्यक्ती जो फार्मासिस्ट नाही आहे तो जर गोळ्यांचं वाटप करत असेल रुग्णांना, तर त्याला 6 महिन्याची जेल आणि 1000 रुपयापर्यंतचा फाईन किंवा दोन्ही आकारण्यात येईल. तर ऑप्शन सी इथं बरोबर आहे, बाकी ऑप्शन आपण इथं चुकीचे करूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथे विचारलेला आहे, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 एनी पर्सन फेल्स टू सरेंडर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इज पनिशेबल विथ. जर एखादा व्यक्ती काही फार्मासिस्ट झाला असेल आणि त्याचं नाव रजिस्टर ऑफ फार्मासिस्टमध्ये नोंदवण्यात आलं रजिस्ट्रारवर. ठीक आहे. आणि त्याचं नाव नोंदवल्यानंतर काही ऑफेन्स त्याच्याकडून घडले, तर ते आढळल्यानंतर त्याचा वेळ आली की त्याचं नाव त्या रजिस्टरमधून काढून टाकायचं आहे, रिमूव्हल ऑफ नेम फ्रॉम रजिस्टर. आणि जर त्याचं नाव काढून टाकलं तर त्याला त्याचं सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन जे काही मिळालं फार्मसी झाल्याचं, ज्याच्यावर त्याची दुकान चालली आहे किंवा इतर काही प्रोफेशनमध्ये तो काम करत असेल फार्मसीच्या, तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट ऑफ रजिस्टर, त्याला सरेंडर करावं लागतं रजिस्ट्रारकडे. तर हे जे सरेंडर ऑफ सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन आहे, हे जर करण्यास तो अपयशी ठरला, फेल ठरला, तर त्याला कुठला इथे पनिशमेंट देण्यात येईल ते विचारलेलं आहे. तर कुठला दंड त्याला आकारण्यात येईल. इथं बघा ऑप्शन आहे अप टू 2000 रुपीज, अप टू 200 रुपीज, अप टू 500 रुपीज, का अप टू 50 रुपीज.
जर एखादा व्यक्ती सरेंडर ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन करण्यास फेल होत असेल तर त्याला फाईन लागतो हा 50 रुपये. ठीक आहे, 50 रुपये. म्हणून इथं बाकी ऑप्शन आपण चुकीचे करूया आणि अप टू 50 रुपये त्याला फाईन भरावा लागेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा विचारलेला आहे, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 द ऑर्डर ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी directing removal of name from the register should be confirmed by the state pharmacy council and it takes effect only after how many days of the date of such confirmation. जर आता आपण बोललो एखाद्या व्यक्तीकडून ऑफेन्स झाला असेल किंवा मग त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह कमिटी त्याला डायरेक्ट करते की तुझं नाव बाबा त्या रजिस्टर ऑफ फार्मसीतून काढण्यात येत आहे, रिमूव्हल ऑफ हिज नेम फ्रॉम द रजिस्टर, आणि ते कन्फर्म करण्याचं काम कोण करतं? स्टेट फार्मसी काउन्सिल. आणि जर त्याला कन्फर्म झालं तर किती दिवसानंतर त्याला ती ऑर्डर देण्यात येते की बाबा तुझं नाव त्याच्यातून काढण्यात येईल, हे विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर रिमूव्हल ऑफ नेम होतंय, स्टेट फार्मसी काउन्सिल हे त्याला कन्फर्म करतंय आणि कन्फर्म झाल्यानंतर किती दिवसामध्ये त्याला ती ऑर्डर देण्यात येईल, त्याचं नाव रिमूव्ह करण्यात येईल, हे विचारलेलं आहे आपल्याला. तर बघा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 3 महिने, 5 महिने, 1 महिना की 2 महिन्यानंतर. किती महिन्यानंतर त्याला ती ऑर्डर मिळेल जर त्याचा गुन्हा कबूल झाला असेल आणि त्याचं नाव काढून टाकण्याचं निश्चित झालं असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 महिन्यानंतर. 3 महिने. आता ठरलं एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला, त्याचं नाव काढून टाकायचं आहे, एक्झिक्युटिव्ह कमिटीनं स्टेट फार्मसी काउन्सिलनं सुद्धा ते कन्फर्म केलेलं आहे, खरोखर आहे याचा गुन्हा आहे आणि याचं नाव काढून टाकलं पाहिजे, तर 3 महिन्यानंतर त्याचं ते कन्फर्मेशन ऑर्डर जे दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं नाव काढून येतं 3 महिन्यानंतर. ठीक आहे, आता 3 महिन्यानंतर का बरं? तर हा 3 महिन्याचा कालावधी त्याला दिला जातो, तोपर्यंत त्याने आपल्या उदरनिर्वाहाचं दुसरं साधन निवडलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी दुसरं साधन निवडावं, म्हणून याला 3 महिन्याचा कालावधी इथं दिला जातो. दिस परेड गिवन टू फाइंड अल्टरनेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. दुसरा पर्यायी त्याला व्यवस्था करायची आहे आपल्या जगण्यासाठी, म्हणून त्याला हा 3 महिन्याचा कालावधी इथं दिला जातो. 3 महिन्यानंतर त्याला त्याचं नाव काढून टाकण्यात येतं. ठीक आहे, नंतर मग सरेंडर ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे कारवाई करण्यात येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा विचारलेला आहे, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 अ पर्सन ॲग्रीड बाय द ऑर्डर डायरेक्टिंग द रिमूव्हल ऑफ हिज नेम मे अपील टू द स्टेट गव्हर्नमेंट विदिन हाऊ मेनी डेज फ्रॉम द डेट ऑफ विच ही रिसिव्ड सच ऑर्डर. आता जसं आपण वरच्या प्रश्नात बघितलं की एखाद्याचं नाव काढून टाकण्यात येत आहे, त्याला ऑर्डर मिळते आणि ती ऑर्डर मिळाल्यापासनं किती दिवसाच्या आतमध्ये तो अपील करू शकतो स्टेट गव्हर्नमेंटला की माझा काही गुन्हा नाही आहे, विनाकारण माझं नाव तुम्ही रजिस्टर ऑफ फार्मासिस्टमधून काढताय, तर माझं नाव काढण्यात येऊ नये म्हणून तो अपील किती दिवसाच्या आतमध्ये करू शकतो त्याच्या हातात ती ऑर्डर आल्यानंतर, हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यासोबतही न्याय व्हायला पाहिजे, तर त्याने तो गुन्हा केलाच नसेल तर त्याला अपील करण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आणि तो कोणाकडे करणार? स्टेट काउन्सिलकडे करणार नाही, एक्झिक्युटिव्ह कमिटीकडे अपील करणार नाही, तो कोणाकडे करणार? स्टेट गव्हर्नमेंटकडे अपील करणार. आणि किती दिवसाच्या आतमध्ये? तर तो इथं ऑप्शन दिले 90 दिवस, 60 दिवस, 45 दिवस का 30 दिवस. तर तो ही अपील, ठीक आहे, त्याचं रिमूव्हल ऑफ नेमची ऑर्डर त्याच्या हातात आल्यानंतर ऑलरेडी त्याला गव्हर्नमेंटने 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे, जेणेकरून तो दुसरा पर्यायी आपल्याला उदरनिर्वाहाचा पर्याय निवडण्यासाठी. तर त्यातल्या त्या 3 महिन्यामध्ये जो पहिला महिना आहे म्हणजे 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तो इथे सुद्धा अपील करू शकतो की माझं नाव काढण्याची जी ऑर्डर काढली आहे तुम्ही ती माघार घ्या, माझं नाव त्याच्यामध्ये राहू द्या. तर विदिन 30 डेज 30 दिवसाच्या आतमध्ये तो अपील करू शकतो. ठीक आहे, आणि हो मित्रांनो, आमच्या फार्मा नोट्सची PDF मेंबरशिप जॉईन करण्यासाठी फक्त 999 रुपयाचं कंट्रीब्युशन तुम्हाला करायचं आहे. हे कंट्रीब्युशन तुम्ही कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ॲपने करू शकता, जसं फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमद्वारे. जसं तुमचं कंट्रीब्युशन होईल तुम्हाला आमच्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलसोबत लिंक करण्यात येईल, जिथं तुम्हाला अशा प्रकारचं मटेरियल PDF फॉर्ममध्ये मिळत राहील आणि जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामचं प्रिपरेशन करणं सोपं होईल. आणि हे कंट्रीब्युशन करण्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या 80 87 33 96 48. आणि हाच नंबर आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. काही क्वेरी असतील तर तुम्ही इथे व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. आणि ज्यांना गरज आहे, जे MPSC फार्मसी एक्झामची तयारी करत आहेत, त्यांच्याशी नक्की हे चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना भरपूर फायदा होईल. आणि ही मेंबरशिपसुद्धा जॉईन करायला सांगा, जेणेकरून त्यांच्या जे काही स्पीड आहे, वेग आहे तयारी करण्याचा, तो वाढून जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न विचार, एनी पर्सन हुज ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट is rejected by the registrar may appeal to the state council within how many days from the date of rejection. आपण एखादा व्यक्ती बघा जो त्याचं फार्मसी कंप्लीट झालं, पूर्ण डिग्री वगैरे आली, तर तो अप्लाय करतो की मला रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट करून घ्या, मला ते
सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन द्या, त्याच्यासाठी तो ॲप्लिकेशन करतो आणि ॲप्लिकेशन स्क्रुटिनीच्या वेळेस काही त्रुटी जर निघत असतील तर त्याचा रजिस्ट्ररद्वारे त्याचा फॉर्म जो आहे, त्याचा ॲप्लिकेशन जो आहे ते रिजेक्ट करण्यात येतं. आणि जर त्याच्याकडे सर्व व्यवस्थित असेल असं त्याला वाटत असेल तर तो इथे सुद्धा न्याय मागण्यासाठी अपील करू शकतो टुवर्ड्स स्टेट काउन्सिल. ठीक आहे, अगोदरच्या याच्यात आपण जेव्हा रिमूव्हल ऑफ नेम पाहिलं तेव्हा स्टेट गव्हर्नमेंटकडे तो अपील करतो, इथं स्टेट काउन्सिलकडे तो अपील करत आहे की माझा फॉर्म तुम्ही माझं अप्लिकेशन असं रिजेक्ट करू नका, माझं सगळं बरोबर आहे, तर त्याला तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि मला पण लायसन्स देऊन टाका. तर तो हाऊ मेनी डेज, विदिन हाऊ मेनी डेज, किती दिवसाच्या आतमध्ये तो अपील करू शकतो हे रिजेक्शन डेट पासनं, हे विचारलं. ऑप्शन बघा इथं, 5 महिन्याच्या आतमध्ये, 6 महिन्याच्या आतमध्ये, 2 महिन्याच्या का 3 महिन्याच्या आतमध्ये. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 महिन्याच्या आतमध्ये तो अपील करू शकतो की माझा फॉर्म रिजेक्ट नका करू, माझं रजिस्ट्रेशन करून घ्या. याच्याकडे स्टेट काउन्सिलकडे तो अपील करणार. ठीक आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये. ॲट द टाइम ऑफ स्क्रुटिनी एनी फॉल्ट इज फाउंड, जर स्क्रुटिनीच्या वेळेस फॉर्म चेकिंगच्या वेळेस काही फॉल्ट आढळला तर रजिस्ट्रार जो आहे त्याचा फॉर्म, त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येत आहे आणि तो अपील करू शकतो 3 महिन्याच्या आतमध्ये स्टेट काउन्सिलकडे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे इथं, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 मिनिमम एज क्रायटेरिया रिक्वायर्ड टू बी रजिस्टर ॲज फार्मासिस्ट इज. जर एखाद्या व्यक्तीला फार्मासिस्ट म्हणून रजिस्टर करून घ्यायचं असेल तर मिनिमम, किमान त्याचं वय किती असलं पाहिजे हे विचारलेलं आहे आपल्याला, किमान वय. तर इथं ऑप्शन आहेत 15 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष का 21 वर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून रजिस्टर व्हायचं तर तुमचं वय फार्मसी झाल्यानंतर मिनिमम 18 वर्ष असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही फार्मासिस्ट म्हणून रजिस्टर करू शकता. पुढचा प्रश्न आहे इथं, ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 विच चॅप्टर इज प्रोव्हाइड्स फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट इन ऑल स्टेट इन इंडिया. हे बघा, अंडर फार्मसी ॲक्ट 1948 मध्ये कुठल्या चॅप्टरमध्ये हे जे आहे रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट इन ऑल स्टेट इन इंडिया, भारतामधल्या सर्व राज्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट विषयी माहिती आहे, हे कुठल्या चॅप्टरमध्ये आपल्याला आढळून येतं ते सांगायचं आहे. तर ऑप्शन आहे त्या चॅप्टर 4, चॅप्टर 3, चॅप्टर 2 का चॅप्टर 1. तर ही जी काही माहिती आहे ती फार्मसी ॲक्ट 1948च्या चॅप्टर 4 मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ए इथं बरोबर राहील, बाकी ऑप्शन आपण इथं चुकीचे करूया. पुढचा प्रश्न बघूया इथे, एव्हरी इन्स्पेक्टर शाल बी डीम टू बी डॅश विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 21 ऑफ IPC, इंडियन पेनल कोडच्या अंतर्गत सेक्शन 21 मध्ये एव्हरी इन्स्पेक्टर, प्रत्येक इन्स्पेक्टर, कुठला इन्स्पेक्टर असो, शाल बी डीम टू बी डॅश, काय म्हणून त्याला इथं घोषित केलेलं आहे एव्हरी इन्स्पेक्टरला, प्रत्येक इन्स्पेक्टरला. तर हा जो क्वेश्चन आहे बऱ्याच एक्झाममध्ये विचारला जातो, सोपा प्रश्न आहे. तर इथं ऑप्शन बघा, पब्लिक सुपरिटेंडंट, पब्लिक सर्वंट, पब्लिक ऑफिसर का पब्लिक कमांडर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो एव्हरी इन्स्पेक्टर. प्रत्येक इन्स्पेक्टर हा जनतेचा सेवक म्हणजे पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो. इथं बाकी ऑप्शन इथं चुकीचे ठरणार आहे, पब्लिक सर्वंट. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज पब्लिक सर्वंट म्हणून जर प्रश्न असेल आणि ऑप्शनमध्ये इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट अनालिस्ट वगैरे वगैरे दे, तर ड्रग इन्स्पेक्टरलाच तुम्ही टिक करायचा आहे, तोच आहे जो पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये इतकेच क्वेश्चन मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला सगळे क्वेश्चन आवडले असतील, सगळा सेशन आवडला असेल, बराच काही फायदा झाला असेल. तर असं काही झालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा मित्रांनो. आणि ज्या लोकांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांना रिक्वेस्ट आहे मनापासून की चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन जे आहे त्याला लगेच क्लिक करा. याच्यामुळे काय होईल, जेव्हा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल, लाभ होईल, जे की सिलेबस ओरिएंटेड आहेत आणि फार महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. आणि नक्की आपल्या मित्रांसोबत या चॅनलला शेअर करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच खास व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.